संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि जेव्हा कसं असतं ना मैत्रिणीनो, रोज घराच्या बाहेर येणं जाणं असलं ना की काही नाही काही गोष्टी तर घरात येतच असतात. तर माझ्या बाबतीत देखील कधी कधी असं होतं, मार्केटमधनं येता येताना काही गोष्टी लक्षात असतात आणि काही गोष्टी कधी कधी नसतात, पण तरी पण ते आपण जबरदस्तीच्या घेऊन येतो. तर तसं नाही आहे, पण मी आज तसं केलं नाही आहे. दूध संपलेलं, तर दूध संपलेलं म्हणजे थोडंसं होतं ते, आता संध्याकाळसाठी नसेल किंवा उद्यासाठी होणार नाही म्हणून येताना दूध घेऊन आली, थोडीशी केळी घेऊन आली आणि त्याचबरोबर पनीर आणलेलं. तर पनीर मी कशा पद्धतीने स्टोअर करते बघा, छानपैकी आणल्यानंतर ते धुवून घेते आणि मग अशा एका भांड्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये ओतून ते डीप करून ठेवून द्या आणि रोज त्याचं पाणी चेंज करायचं. 3 ते 4 दिवस पनीर अगदी सॉफ्ट राहतं, कुठेही त्याला स्मेल वगैरे येत नाही. दुधाचं भांडं होतं पातेलं, जे घासायचं राहिलेलं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं दूध होतं म्हणून मग ते घासून ठेवलं आणि त्यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवलं. आणि तोपर्यंत दूध पण आपलं रूम टेम्परेचर झालं, किंवा आणलेलं तेव्हा थोडंसं बऱ्यापैकी थंड होतं. तर रूम टेम्परेचरवर जर ठेवल्या वस्तू तर त्याला गॅस जे आपल्याला लागतो तो थोड्याशा कमी प्रमाणात वापरला जातो. म्हणून या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात, पण आपण जर लक्ष देऊन काम केलं तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला घरात त्याचा फायदा होणारा असतो. दूध गरम करायला ठेवलं आणि त्याचबरोबर ना आज कोथिंबीर खूप छान मिळाली. काही गोष्टी मी रविवारी भरल्या, म्हणजे भाज्या वगैरे मी बऱ्यापैकी आणल्या, पण जसं टमॅटो म्हणा, कोथिंबीर म्हणा, कांदे म्हणा, मला व्यवस्थित नव्हते मिळाले. त्याच्यामुळे ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी येतानाच घेऊन आलेली आज. कोथिंबीरनं तुम्ही बघू शकता, मी निवडताना बऱ्यापैकी त्याचे देठ घेते. अगदीच फक्त वरची बाजू मी तोडत नाही. भाजी पण घेते, जेव्हा मी मेथीची भाजी, पालेभाजी पण जेव्हा मी घेते ना, तर बऱ्याच वेळानं मी देठासकट घेण्याचा प्रयत्न करते, कारण त्याची देठाचे मध्ये जेव्हा आपण खातो ना त्याची टेस्ट देखील वेगळी लागते. आणि कोथिंबीर जर तुम्ही देठासकट जेव्हा चटणीमध्ये वगैरे टाकता किंवा तुम्हाला वाटण वगैरे करायचं त्याच्यामध्ये टाकताना त्याची टेस्ट खूप सुंदर अशी येते. आता ही जी कोथिंबीर निवडली त्यातली थोडीशी कोथिंबीर मी ठेवणार आहे, कारण आता आपल्याला जे पराठे करायचे त्यासाठी लागणार आहे. आणि बाकीची कोथिंबीर मी डब्यात भरून घेतली. त्याचबरोबर आपली जी फळं होती तोपर्यंत हे बाकीचं सगळं आवरेपर्यंत फळं बास्केटमध्ये ठेवून घेते. केळी तर लगेच ड्राय झाली, कारण त्याच्यामध्ये काही ओलावा नव्हता आणि मॅटवर ठेवल्यामुळे ती अगदी पटकन अशी सुकलेली, तर ती देखील भरून घेते. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा वार आहे मंगळवारचा संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात झाली आहे. ऑफिसमधनं आल्यानंतर जी आपली बेसिक चहा पाण्याचा जो कार्यक्रम असतो तो आटपून नंतर माझ्या कामांना सुरुवात झाली. तर इथे सगळं जे आणलेलं बेसिक सगळं करून घेतलं, पण त्याचबरोबर अजून थोडीशी म्हणजे जेवणाची थोडीफार अजून तयारी करायची आहे मला. सगळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. गेल्या 2-3 ब्लॉगमध्ये मला बऱ्याचशा रिक्वेस्ट येत आहेत की नॉनस्टिक पॅनसाठी जे मी डोशासाठी वापरते, तर मी चपाती आणि डोशासाठी असे 2 वेगळे पॅन घेतलेले आहेत नॉनस्टिकचे. पण सध्या माझ्याकडे नॉनस्टिकचेच आहे. मला लोखंडाचा तवा किंवा जो आपल्याला स्पेसिफिकली चपातींसाठी येतो तो घ्यायचा आहे. पण एक एक करून मी माझे जे काही युटेन्सिल आहेत सगळे चेंज करण्याचा प्रयत्न करते. तर सगळे ऍट अ टाइम मला ते जमणार नाहीये. लवकरात लवकर प्रयत्न करून ते घेण्याचा प्रयत्न करेन आणि जेव्हा घेईन नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याचबरोबर काही रिक्वेस्ट येत आहेत आपल्याला लिंकसाठी. तर बेसिकली या कंटेनरसाठी येत आहेत, जे आपले हे छोटे कंटेनर आहेत, यातलेच मोठे आहेत, ह्याच्या बॉटल्स आहेत, ते ह्याच्यासाठी स्पेसिफिकली येत आहेत. तर या सगळ्या ज्या प्रोडक्ट्स आहेत याची लिंक म्हणजे तुम्ही आयकियाचा ऍप आहे, तुम्ही डाउनलोड करा. या सगळ्यांनी आयकियामधनं घेतलेले आहेत आणि अगदी रिझनेबल रेटला आहे, तुम्ही देखील घेऊ शकता. एखाद्या ह्याच्यामध्ये आपण प्लॅन करून म्हणजे मंथली बजेट आखून एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही हे प्रोडक्ट्स घेऊ शकतात. म्हणजे हार्डली माझ्यामध्ये 100 रुपयाच्या पण आतले ना आयकियामध्ये बरेच असे प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला डे टू डे रुटीन मध्ये ना खूप उपयोगी होत असतात. आणि जशी आपली सिरीज कालपासून चालू झाली आहे, तर काल मी तुम्हाला 2 प्रोडक्ट्स दाखवलेत. आय होप तुम्हाला ते आवडले असतील आणि त्याच्यातनं मला जो काही मेसेज द्यायचा तुम्हाला, म्हणजे कुठला प्रोडक्ट कशा पद्धतीने वापरू शकतो किंवा कुठला प्रोडक्ट कसा वापरू शकतो त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि आजचे पण 2 प्रोडक्ट्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते देखील आजचे बघण्यासाठी ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. आणि आजचा ब्लॉग तुमच्यापर्यंत उद्या पोहोचेल. तोपर्यंत आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले असतील अशी मी आशा करते.
म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 5,000चा टप्पा हा माझ्या एक अचिव्हमेंट म्हणजे मी म्हणू शकते की यासाठी मी एवढे दिवस वाट बघितली आणि तो आता पूर्ण होणार आहे. त्याचं सगळं श्रेय पण तुम्हालाच जाणार आहे. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला, आज थोडासा पराठे वगैरे करायचा विचार आहे, तर ते सगळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. पण सर्वात आधी तुम्हाला ते आजचे दोन प्रोडक्ट्स दाखवून घेणार आहे. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. चला, मी तुम्हाला आता पहिला प्रोडक्ट दाखवते. तर पहिला प्रोडक्ट आहे ह्या एवढ्या मोठ्या असे साईजचे हे स्पून. आपल्याकडे जे नॉर्मल स्पून असतात ते हे एवढ्या साईजचे असतात, म्हणजे याच्या निम्मे आहेत आणि हा जवळपास याच्यापेक्षा बऱ्याच मोठा आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा ज्या बरण्या असतात ना त्यांच्या लांबी खूप मोठी असते आणि त्यांचं तोंड खूप छोटं असतं. तर बऱ्याच वेळा ना जेव्हा आपण याच्यामध्ये स्पून टाकतो ना, तर बऱ्याच वेळा ना ते इथपर्यंत कट टू कट असं हाताला लागलं जातं किंवा आपल्या हाताला लागतं. बऱ्याच वेळा काही जसं म्हणा तूप म्हणा किंवा अजून काही सॉसेस, चटण्या वगैरे असं असेल ना तेव्हा. तर अशा पद्धतीने एखादा मोठा स्पून जर आपण घातला ना तर तो स्पूनला लागतो, पूर्ण हाताला वगैरे काही लागण्याचे चान्सेस येत नाही. त्याचबरोबर जेव्हा आपण कधीतरी ग्लास वगैरे एखादा असा ज्यूस वगैरे पितो तेव्हा ना खूप मोठे आपले ग्लास असतात. तर त्यावेळेस जेव्हा आपण हा छोटा चमचा जेव्हा वापरतो ना तेव्हा पण इथे हात लागून किंवा पाण्यात मिक्स करताना जेव्हा आपण हे मिक्स करतो तेव्हा हाताला म्हणजे अगदी खूप कमी डिस्टन्स असतं, मिक्स करता येत नाही. तर तशा वेळेस एखादा स्पून असा जर आपण याच्यामध्ये यूज केला तर हा बऱ्यापैकी लेंथला खूप मोठा असतो, आपण इझिली मिक्स करू शकतो. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची टीप जी मी ऑब्झर्व केली की आपण बऱ्याच वेळा ना हे पॅन वापरतो, छोटा आपलं जे तडका पॅन येते, आणि बऱ्याच वेळा काय करतो आपण, शक्यतो तर फ्लेम कमीच ठेवतो गॅसची, पण जेव्हा आपण फ्लेम मोठी ठेवतो ना तेव्हा ह्याची जी उष्णता असते ना ती आपल्या हातांना इथे लागते आणि मग चटके लागण्याचे चान्सेस असतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की गॅस थोडा जरी मोठा केला ना मग की हाताला इथे चटके लागतात. तर जेव्हा छोटा स्पून असतो ना तेव्हा अगदी आपल्याला खूप जवळ जाऊन हे मिक्स करावं लागतं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही एखादा मोठा स्पून जरी घेऊन जेव्हा हे मिक्स करताना तेव्हा अगदी आपला हात देखील सेफ असतो, म्हणजे हाताला कुठे चटका वगैरे लागण्याचे चान्सेस नसतात. आणि हे स्पून हार्डली 100 रुपयापर्यंत हे आपल्याला जोडी, म्हणजे हे 2 स्पून 100 रुपयाला मिळून जातात. तर असं एखादं जर आणून ठेवलं तर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे आपल्या किचनमध्ये. म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रत्येक प्रोडक्टचा कुठे ना कुठेतरी उपयोग होत असतो, फक्त तो आपण कशा पद्धतीने करायचा ते आपल्याला माहिती नसतं. तर हा आपला होता पहिला प्रोडक्ट. आता मी तुम्हाला आपला दुसरा प्रोडक्ट दाखवते. तर दुसरा आपला प्रोडक्ट आहे हे कॉफी बीटर आहे. तर ह्याची पण किंमत अगदी 99 रुपीजची आहे आणि हे बाहेर ऑनलाईनला इझिली अवेलेबल आहे. घरच्या घरी आपल्यापेक्षा आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सना खूप कॉफी पिण्याची आवड असते. म्हणजे जसं बाहेर कोल्ड कॉफी मिळते, कॅपेचिनो मिळतं, अशा बऱ्याचशा बाहेरचं बघून किंवा बाहेरचं खाऊन त्यांना इच्छा होत असते की असं काहीतरी छान कॉफी आपल्या घरी देखील मिळावी. आणि कधीतरी जर याने कॉफी केली, अगदीच खूप लो वाटत असतं, मूड फ्रेश करण्यासाठी किंवा फॅमिली मेंबर्सना थोडंसं चेंज असं काहीतरी देण्यासाठी ना हे कॉफी बीटर अगदी परफेक्ट असं आहे. आणि ह्याची किंमत पण 99 आहे आणि इझिली ना याच्यामध्ये इथे सेल असतात घालायला. हे बघा, अशा पद्धतीने ते सेल घालायचे आणि हे ते ऑन होतं, इथे दिलेलं आहे त्यांनी. इथे ऑन केलं की हे असं ऑन होतं आणि हे असं बंद होतं. तर अगदी स्वस्तात आणि मस्त असा प्रोडक्ट आहे हा. तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केला तर खूप दिवस म्हणजे खूप वर्ष तुमच्याबरोबर राहील, फक्त तुम्ही तो व्यवस्थित त्याची केअर घेतली ना तर कुठलाही प्रोडक्ट तुम्ही कशा पद्धतीने हाताळताना त्याच्यावर सगळं आहे. तर थोडं जर केअर घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी हाताळल्यात ना तर प्रोडक्ट अगदी तुम्हाला खूप लाईफ लॉंग साथ देतात असं माझं तरी म्हणणं आहे. तर चला, आजचा होता हा दुसरा प्रोडक्ट. तुम्हाला कसे वाटले आजचे दोन्ही प्रोडक्ट मला नक्की कमेंट करून सांगा. पराठ्यांसाठी सर्वात आधी आपण कणिक भिजून घेऊ. इथे मी गव्हाचंच पीठ वापरणार आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही मैदा गहू मिक्स करू शकता किंवा फक्त मैदा देखील घेऊ शकता, पण इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी, थोडीशी हळद टाकणार आहे, त्याचबरोबर थोडंसं जिरं टाकणार आहे आणि त्याचबरोबर थोडासा ओवा टाकणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तुमच्याकडे कोथिंबीर अवेलेबल नसेल तर तुम्ही कसुरी मेथी वगैरे टाकली तरी याने ना फ्लेवर अगदी सुंदर असा येतो. तुम्हाला जे मसाले पाहिजेत तर तुम्ही पिठामध्ये देखील टाकू शकता. म्हणजे तुम्हाला जर लाल मिरची पावडर वगैरे टाकायची असेल तर ती देखील तुम्ही पिठामध्ये टाकू शकता किंवा मग नंतर जे आपण आतमधलं स्टफिंग भरणार आहोत त्याच्यामध्ये टाकले तरी चालते. पण मी आता ह्याच्यामध्ये फक्त बेसिक मसाले टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये हळद आहे,
थोडेसे ओवा आहे, थोडंसं जिरं आहे आणि मीठ आहे आणि कोथिंबीर आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी ना हे घट्टसर असं पण नाही आणि अगदी पातळ असं देखील नाही, असं मळून घ्यायचं आहे. तिथल्या तिथे थोडंसं किंचित असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि मग हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आपण. आणि एक 10 मिनिटात ना हे अगदी पातळ पण होत नाही आणि अगदी घट्ट पण नाही. आणि आपले पराठे ना कसं होतं, खूप अगदी पातळ झालं ना तर पराठे चिटकले जातात. कारण बऱ्याच वेळा आपण काय करतो, चॉपिंग बोर्डसारखे असे मोठे शीट्स असतात ना, तशावर आपण लाटत नाही किंवा आपण फक्त प्लॅटफॉर्मवर लाटत नाही. कधी कधी पोलपाटाला ते चिटकले जातात. म्हणून पीठ थोडंसं ना घट्टसर असेल ना तेच बरं असतं. आता आपल्याला स्टफिंग पण तयार करून घ्यायचे. तर स्टफिंग तयार करून घेण्यासाठी मी कांदा वापरला आहे. जर तुम्हाला कांदा कापून घ्यायचा नसेल तर तुम्ही जे बारीक क्रशर असतं त्याच्यातनं क्रश करून घ्या. ॲक्च्युली बऱ्याच वेळा असं होतं, कांदा जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा तो फुटला जातो पराठा. तर कांदा न वापरता, म्हणजे बारीक चॉप केलेला न वापरता तुम्ही थोडासा क्रश करून घेतला तरी देखील चालेल. पण मी काही क्रश नाही करणार आहे. मी आता ती कोथिंबीर घेतली आहे, कांदा घेतला आहे आणि जे आपलं पनीर घेतलं होतं त्यातलं सगळं पाणी अगदी निथळून घेतलं आहे, पूर्णपणे ड्राय करून घेतलं आहे पनीर. आणि आपल्या किसणीवर आता ते किसून घेते. थोडासा लांब लांब किसला ना तर चांगला वाटतो आणि पटकन मिक्स देखील होतो. आता याच्यामध्ये ना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत. तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे, त्याचबरोबर मी याच्यामध्ये धणा जिरा पावडर टाकणार आहे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे, थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर याच्यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा जर तुमच्याकडे आमचूर पावडर वगैरे असेल ना तर तुम्ही टाका. मी आमचूर पावडर वगैरे नाही टाकलेली आहे, कारण मी चटणी करणार आहे याच्याबरोबर. मग थोडासा आंबट असा फ्लेवर होतो, त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण आमचूर पावडर नको टाकूया. तर हे जे प्रमाण सगळं मी मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी खूप जास्त असं नाही टाकलेलं आहे आणि अगदी खूप कमी देखील नाही, माइल्ड असे आपल्याला हे पराठे करायचे आहेत. आणि मग खाताना कधी कधी असं होतं ना, खूप असे जास्त मसाले देखील लागतात. तर पनीर हे कसं असतं, अगदी काय बोलतात ना, अगदी हळुवारपणे असं एकदम सॉफ्ट सगळ्या गोष्टी असतात पनीरच्या, ज्या पण रेसिपी अगदी तिखट अशा पण खूप चांगल्या वाटत नाहीत त्या खायला. तर पनीर हा पदार्थच असा आहे. तर त्याच्यामुळे अगदी त्याच्यामध्ये असं लाईट असा फ्लेवर आला ना तर खायला खूप सुंदर असं लागतं. सगळे मसाले पनीरमध्ये नीट मिक्स करून घ्यायचे आणि मग आता आपण आपले पराठे लाटायला घ्यायचे. पराठे लाटताना पहिले तुम्ही ना थोडेसे जो सारण आहे त्याचे व्यवस्थित गोळे करून घ्या. म्हणजे तुमचे पराठे किती होणार आहेत, तर मी या एवढ्या पिठामध्ये 7 पराठे माझे झालेले आहेत. बऱ्यापैकी होतात. तुम्ही खूप पीठ, म्हणजे मी थोडेसे जाडसर असे नाही करणार आहे, बऱ्यापैकी म्हणजे जेवढे मला पातळ करता येतील तेवढे मी करणार आहे. पराठे म्हटले ना की आपण बऱ्याच वेळा अगदी जाडसर असे करतो, पण ते जाडसर केले ना तर कुठेतरी कच्चे देखील राहतात, जास्त असे पटकन भाजले नाही गेले तर. कारण कधी कधी जर आपण टिफिनला द्यायचं म्हटलं किंवा टिफिनला घेऊन जायचं म्हटलं किंवा दुपारच्या वेळेस, संध्याकाळी वेळेस तर आपल्याकडे थोडासा टाईम असतो, त्याच्यामुळे आपण करू शकतो. पण सकाळच्या वेळेस घाई गडबड होते, मग कुठेतरी कच्चे राहतात. म्हणून जेवढे पातळ करता येईल ना तेवढे पातळ मी करून घेते. आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी मी पातळ असं नाही मळलेलं आहे. आता हे छानपैकी रोल करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं लाटून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपलं सारण भरून घ्यायचं. आणि जसं आपण मोदकाची पारी करतो, अलगद खालून वरपर्यंत ते बुजवत येणार होल आपण, म्हणजे व्यवस्थित असं सारण त्याच्यामध्ये स्टफ करून घेणार आहोत. आणि व्यवस्थित तिथल्या तिथे फोल्ड करून भरपूरसं असं पीठ लावा आणि किंवा पोलपाटावर छानपैकी सगळीकडे पीठ पसरवून घ्या. आणि व्यवस्थित ना मी काय करते बघा, पहिला ना व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घेते सगळं दाबून. आणि असं दाबल्याने ना ते इक्वली सगळ्या साईडला पसरलं जातं. आणि मग असं नाही होत की फक्त मध्येच सारण लागतंय आणि मग कडा आहेत ना त्या तशाच राहतात जाड अशा. तर तसं होऊ नये म्हणून आणि अगदी हलक्या हाताने तुम्ही हे पसरवा, म्हणजे लाटा, तर अगदी छान अशी आपली ही म्हणजे पराठा हा तयार होतो. आणि दोन्ही साईडने जेव्हा पूर्णपणे बऱ्यापैकी जेव्हा शेकून होतील ना त्याच्यानंतरच तुम्ही तूप टाका. म्हणजे माझी सवय आहे, बऱ्यापैकी जेव्हा पूर्णपणे दोन्ही साईडने शेकून होणार ना त्याच्यानंतरच आपण तूप टाकायचं. कारण मग तूप टाकलं पहिलंच तर मग ऑलरेडी एका साईडने कच्चा असतो, तर तसं होऊ नये म्हणून दोन्ही साईडने व्यवस्थित पहिला छानपैकी भाजून घ्यायचा आणि नंतरच मग त्याच्यावर तूप टाकायचं. मग त्याची टेस्ट अजून खूप सुंदर अशी येते आणि कुठेही त्याच्यातला काही कच्चेपणा वगैरे राहत नाही. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. ॲक्च्युली नॉनस्टिकचा इथे आहे पॅन, तर इथे पण मी स्पॅच्युला नाही वापरला आहे, कारण माझ्याकडे जो स्पॅच्युला आहे ना त्याच्यावर याचं वजन तेवढंसं असं येणार नाही. आणि जो मोठा स्पॅच्युला होता ना तो माझ्याकडनं ना थोडासा खराब झाला आहे. माझ्याकडनं म्हणण्यापेक्षा सचिनने खराब केला. मी एकदा त्याला डोसे करायला सांगितलेले,
तर मी घरी नसताना तर त्याने ते डोसे करण्याच्या ह्याच्यात तो पूर्ण जाळूनच टाकला. त्याला काय केलं त्याने माहिती नाही, पण त्याचा पुढचा जो पार्ट आहे ना तो अक्षरशः जळायला गेला आहे, पूर्ण असा तुटला गेलेला आहे. मी तुम्हाला नीट येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल, म्हणजे तुम्हाला कळेल की तो एक्झॅक्टली कुठे हे झालेला आहे. तर इथे माझे सगळे पराठे तयार झालेले आहेत आणि बाकीचं जेवण पण माझं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. सर्वात शेवटी मी पराठे करायला घेतले, म्हणजे गरम गरम पराठे जेवणामध्ये अजून खायला खूप छान असं वाटतं. तर इथे मी सकाळसाठी पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे आणि एका साईडला आता भांडी क्लीन करून घेते. म्हणजे जेवणाच्या आधीची जी काही भांडी होती, म्हणजे जे आता आपण पराठे वगैरे काही केलं आहे ते सगळं करून घेते. किचन क्लिनिंग पण माझं झालं आहे. बऱ्यापैकी मी सगळ्या गोष्टी अगोदरच आवरून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जेवणानंतरचा माझा त्रास वाचावा आणि लिमिटेड भांडी असतील आणि लिमिटेड काम असेल की ज्याच्यामध्ये आपण मग आपल्या बाकीच्या गोष्टी आपण सगळ्या करू शकतो. तर तुमची अजून एक कमेंट होती की ताई तुझ्या या शेगडीवर हा जो तुझ्या बर्नरच्या मागे हे जे आहे तर काय आहे, तर हा देखील गॅस शेगडी मधलाच आहे. 3 बर्नरची ही शेगडी आहे आणि हा ना खूप छोटा बर्नर आहे. याच्यावर ना जास्त असं मोठा टोप राहिला जात नाही. अगदी माझ्याकडे म्हणजे ह्या साईजचा आहे ना, याच्यापेक्षा पण छोटा टोप त्याच्यावर बसला जातो. तर अगदीच थोडंसं काही असेल ना आणि खूप कमी असेल तरच मी यूज करते. फार कमी यूज केला जातो हा, कारण एवढे जर 2 टोप जर आपण इथे ठेवले ना तर मग ह्याच्यासाठी जागा राहत नाही अजिबात. आणि कधी कधी काय होतं की जो स्टँड छोटा जरी आपण ह्याच्यावर ठेवला तरी बॅलन्स जातो कधी कधी. म्हणून मी फार कमी, म्हणजे जेव्हा इथे काही काम नसेल आणि फक्त छोटंसं टोप असेल ना तरच हे वापरते. तर गॅस शेगडी बद्दलची पण मी माहिती माझ्या दिलेली आहे तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि उद्याच्या 2 प्रोडक्टसाठी नक्की तयार राहा. तुम्हाला काय म्हणजे आठवत असतील किंवा तुमच्या मनात काही येत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.